नोव्हेंबरमध्ये सरकार आमचं येत आहे आणि आम्ही सखोल चौकशी करणार म्हणजे करणारच. तुम्ही आमच्या महाराष्ट्राला लुटण्याचं पाप करत आहात. याद राखा, एक तरी रुपया तुमच्या सोबत सापडला, एक तरी पुरावा मिळाला तर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हा मी तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीने शब्द देत आहे. पण जी काही भयानक लूट बघत आहोत आपण, लोकशाहीला पूर्णपणे मारून टाकलेलं आहे. ना निवडणूक कुठची मुंबई युनिव्हर्सिटीची घेण्याची ताकद आहे, ना सेनेटची निवडणूक, ना कॉलेजची निवडणूक, ना महानगरपालिकेची निवडणूक. 2 वर्ष निवडणूकच नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. कामं होणार कशी आणि लोक जाणार कुठे, जनता बोलणार कोणाकडे? हा जो प्रकार आहे तो आपल्याला बदलायचा आहे. आणि म्हणून मी सांगत आहे, अजूनही संविधान असेल, आपलं लोकशाही असेल, हा धोका टळलेला नाही. पण ही लढाई जी असणार आहे, संविधानची लढाई असणारच आहे, ही लढाई लोकशाहीसाठी असणारच आहे, ही लढाई गद्दारी विरुद्ध असणारच आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या लूट विरुद्ध असणारच आहे. पण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई असणार आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे. कितीतरी विषय आहेत डोळ्यासमोर. आत्ता मी बसलो होतो, किती बोलायचं, काय बोलायचं, अनेक विषय आहेत. पण इथे आल्यानंतर मला प्रामुख्याने आठवण होते, ती पहिली आठवण ही आपल्या एअरपोर्टबद्दल होते, नवी मुंबईमधल्या एअरपोर्टबद्दल होते. दिबा पाटील नाव हे एअरपोर्टला द्या, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी मागणी केली आहे. आपल्या सरकारने प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. आपलं सरकार पाडून किती वर्ष झाली आहेत? 2 वर्ष झाली. दिले ना, दिले ना. त्यावेळी उचकुईला पुढे आले होते, पेटवापेटवीला पुढे आले होते भाजपचे नेते. काय सांगितलं होतं? आमचं सरकार आणि आम्ही एका मिनिटात करून देऊ. आज 2 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण एक सुद्धा नाव कुठेही बदललेलं नाहीये, जसं इथे आपण मागणी करत आहोत. आणि पहिलं पत्र हे सरकार, हे एनडीचं सरकार बसल्यानंतर, सचिन भाऊ तुम्ही बरोबर बोलताय, एनडीचं सरकार बसल्यानंतर आता 4 जून नंतर जे सरकार नवीन बसलेलं आहे, पुन्हा एकदा पत्र, स्मरणपत्र मी नवीन मंत्र्यांना लिहिलं होतं की आम्हाला इथे हे नाव दिलं पाहिजे, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे नाव द्या. ते अजून दिलेलं नाहीये. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण 4 वर्षापूर्वी एक प्रस्ताव केला होता, आपल्या विधानभवनात प्रस्ताव केला होता की छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्या, पण ते देखील दिलेलं नाहीये. न्याय असेल तो देशासाठी एक ठेवा. आता कदाचित हे केंद्र सरकारमधून सांगतील, भाजपवाले सांगतील तुम्हाला, नाही आम्ही शहरामध्ये कुठच्याही एअरपोर्टचं नाव शहराप्रमाणे देतो, नाव कुठच्या एका व्यक्तीवर देत नाही. ठीक आहे, जर असं न्याय असेल तर मग गोव्यामध्ये जो मोपा एअरपोर्ट झालाय तिथे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलंय. पर्रिकर साहेब एक चांगले कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचं नाव तिथे दिलंय, विरोध नाहीये. अयोध्येमध्ये जे एअरपोर्ट झालं तिथे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट दिलेलं नाव, विरोध नाहीये. मग तिथे तसं असेल, मग आमच्याकडे दिबा पाटलांना तुमचा विरोध का आहे? तिथे तसं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना तुमचा विरोध का आहे? हा भाजपचा जो महाराष्ट्र द्वेष आहे तो एवढा भयानक आहे की प्रत्येक जिल्ह्याला लुटत चाललेले आहेत. प्रत्येक महिन्याला काय, प्रत्येक दिवसाला आपण पाहतोय महाराष्ट्र लुटण्याचं काम हे करत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.